पंढरपूर एज्युकेशन सोसायटीची दहकवटेकर प्रशाला पंढरपूर इयत्ता 9वी 12वे प्रकरण पर्यटन आर.डी. कुलकर्णी सर. आपण आपले राहते ठिकाण सोडून वेगळ्या ठिकाणी भेट देणं, आनंद मिळवणं, मनोरंजन करणं, व्यापार करणं, निवास करणं इत्यादी उद्देशाने जो प्रवास केला जातो त्याला आपण पर्यटन असं म्हणतो. आता पर्यटन करत असताना समुद्रकिनाऱ्यालगतची ठिकाणं असतील, ऐतिहासिक ठिकाणं असतील, थंड हवेची ठिकाणं असतील, धार्मिक ठिकाणं असतील, ही आपण पर्यटनाच्या माध्यमातून बघतो. भारतात आपण बघतोय की आता थंड हवेचं ठिकाण जम्मू काश्मीर या ठिकाणी असेल किंवा महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ लेणी असेल किंवा पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्र, पूर्वेकडचा असणारा बंगालचा उपसागर, दक्षिणेकडे असणारा हिंदी महासागर, अशी वेगवेगळ्या प्रकारची ठिकाणं आपण पर्यटनाच्या माध्यमातून पाहत असलेली दिसून येते. अभयारण्य असतील, समुद्रकिनारे असणारी वेगळ्या प्रकारची ठिकाणं असतील. आता आपण बघतोय की भारतामध्ये नकाशामध्ये दिलेली जी वेगवेगळ्या प्रकारची ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये आपण निसर्ग सौंदर्य असतील, आल्हादायक हवामान असणारी ठिकाणे असतील, वेगळ्या प्रकारची रमणीय दृश्य असतील, गरम पाण्याची झरे असतील, सागर किनारे असतील, ऐतिहासिक वास्तू, शिल्पकला, धार्मिक स्थळं, अभयारण्य इत्यादी पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनलेलं आहे. आता आपण बघणार आहे की पर्यटनाचे प्रकार यामध्ये स्वदेशी पर्यटन, देशांतर्गत केलेलं पर्यटन हे स्वदेशी पर्यटन म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांनी तामिळनाडू राज्यामध्ये कन्याकुमारी येथे केलेलं पर्यटन किंवा नागपूरच्या पर्यटकांनी औरंगाबाद येथील वेरूळ व अजिंठ्याची लेणी पाहण्याकरता केलेलं पर्यटन. त्याच्यानंतर परदेशी पर्यटन, आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात आपण ज्यावेळेला पर्यटनासाठी जातो त्यावेळेला ते परदेशी पर्यटन म्हणून ओळखलं जातं. भारतातील पर्यटकांनी स्वित्झर्लंडला पर्यटनासाठी जाणं, अमेरिकेतील लोकांनी पर्यटनासाठी भारतात येणं हे परदेशी पर्यटन म्हणून ओळखलं जातं. पर्यटनाचा हेतू आपण बघत असताना वेगळ्या प्रकारचे पर्यटनाचे प्रकार पडतात. त्यापैकी काही प्रकार आपण बघतो की यात्रा, वेगवेगळ्या देवस्थानच्या किंवा देवदेवतांच्या माध्यमातून ह्या यात्रा भरत असतात. यात्रेमध्ये प्रचंड अशा प्रकारे जनसमुदाय आपल्याला एकत्रित झालेला दिसून येतोय. त्याचबरोबर अभयारण्य असतील, अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आपल्याला निसर्गामध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर जंगलातील भटकंती, आपण बघतोय की शहरी भागामध्ये लोक वेगळ्या कामाच्या निमित्तानं किंवा याच्यामध्ये विरंगुळा म्हणून ज्यावेळेला पर्यटनाचे जातात जंगलामध्ये त्यावेळेला जंगलामध्ये भटकंती करत असताना त्या जंगलातील प्राणी पक्षी, तेथील असणारं निसर्ग सौंदर्य याच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर आपण बघतोय की समुद्र पर्यटन, आपण बघतोय की समुद्र किनाऱ्याचं वेळ माणसाला आकर्षित करते. त्यातल्या त्यात परदेशी पर्यटक या समुद्र किनारे पाहण्यासाठी भरपूर भारतातील वेगवेगळ्या समुद्र किनारे भागांना किंवा बंदरांना भेटी देत असलेले दिसतात. त्याच्यानंतर आरोग्यविषयक पर्यटन, माणसाचे शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावं याच्याकरता सूर्यनमस्कार असेल, योगासनं असतील, वेगळ्या प्रकारचे आसनं असतील, हे आरोग्यविषयक पर्यटनाच्या माध्यमातून केलं जाते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे साहसी खेळ, बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला हे खेळ खेळत असलेले लोक दिसतात. त्याच्यानंतर समुद्राखाली असणारी वेगवेगळ्या प्रकारची जीवसृष्टी, याचाही आनंद या पर्यटनाच्या माध्यमातून अनेक पर्यटक आपल्याला घेत असलेले दिसतात. आता आपण बघतोय की पर्यटनाचं महत्व. पर्यटन हा एक तृतीयक व्यवसाय आहे. या व्यवसायातून नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक या गोष्टीची आपल्याला ओळख होत असलेली दिसते. पर्यटकाप्रमाणेच अनेक परदेशी पर्यटक प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणा भेटी देत असतात. या भेटी देण्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये परकीय चलनाची भर पडत असलेली दिसते. याचबरोबर पर्यटनाच्या स्थळांचा विकास करणं, तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो, चांगल्या गोष्टीही घडत असतात. पर्यटनाचं महत्त्व लक्षात घेऊन स्थानिक रहिवासी त्या प्रदेशातील निसर्गाचं, संस्कृतीचं जतन करण्याबाबत आपल्याला नेहमीच अग्रेसर असलेले दिसतात. आता पर्यावरण स्नेही पर्यटन,
या पर्यावरण स्नेही पर्यटनामध्ये वाढती लोकसंख्या, प्रदूषण, नागरीकरण यामुळे आपण बघतो की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागलेला आहे. आणि पर्यटनाचा हा पर्यावरणपूरक प्रकार आहे. पर्यटन करताना पर्यटकाकडून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, हानी पोचणार नाही, याचा ऱ्हास होणार नाही याची काळजी पर्यटकाकडून घेतली जाणं गरजेचं आहे. याचबरोबर ध्वनी प्रदूषण टाळणं, वृक्ष व अन्य पशुपक्ष्यांना इजा कुठल्याही प्रकारची पोचणार नाही याच्या बाबतीमध्ये आपण दक्षता घेतली पाहिजे. त्याच्यानंतर कृषी पर्यटन. शहरापासून दूर किंवा प्रदूषणमुक्त अशा ठिकाणी आपण शेती संबंधित क्रियांची सांगड घालून कृषी जीवनाचं दर्शन ज्या ठिकाणी घडवलं जातं ते कृषी पर्यटन म्हणून ओळखलं जाते. कृषी पर्यटनामध्ये आपण बघतोय की महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटनासाठी उत्तम आपल्याला पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेली आहे. त्याच्यानंतर चित्रपट पर्यटन. वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटाचं चित्रीकरण या पर्यटनाच्या माध्यमातून केलं जाते. लोकांची गर्दी पाहता चित्रपट पर्यटन संकल्पना सातत्यानं आपल्याला पुढे येत गेलेली दिसून येते. कोकणातील तारकर्ली असेल किंवा समुद्र तळ व येथील जीवसृष्टी पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. स्कार्लिंग व स्कुबा ड्रायव्हिंग करण्याची सोय आपल्याला या ठिकाणी असलेली दिसते. महाराष्ट्र राज्य पर्यटक विकास महामंडळ याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे. भारतातील पर्यटन विकासाचं महत्त्व. भारत हा देश निसर्गदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या एक वैविध्यपूर्ण आहे. निसर्ग समृद्ध असेल, आकर्षक भूदृश्य असतील, हिमालयासारखी उत्तुंग पर्वतरांग असेल, रमणीय अशा प्रकारचे सागरी किनारे असतील, हे पर्यटकांना आपल्याला आकर्षित करत असलेले दिसत आहेत. भारतामध्ये असणारी वेगळ्या प्रकारची संस्कृतीमध्ये असणारी विविधता, सण, उत्सव, परंपरा, पोशाख, मसाल्यापासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे वैविध्यपूर्ण पदार्थ याच्यामुळं पर्यटनासाठी भारतामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध झाली दिसून येते. पर्यटन व आर्थिक विकास. पर्यटनामुळे आपल्याला आर्थिक विकास झालेला दिसून येतोय. उपाहारगृह असतील, दुकानं असतील, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणं असतील, या घटकांचा विकास होऊन त्याचा आपल्याला फायदा झालेला दिसून येतोय आणि त्याच्यामुळे आर्थिक विकासामध्ये सातत्यानं भर पडत असलेली दिसते. पर्यटन व पर्यावरणीय विकास. पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणं, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी सरकारकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते. पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन निवासस्थानं, रिसोर्ट्स, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरण पद्धतीनं पूर्ण केली जाते. या विकासामध्ये वीज असेल, पाणी असेल याचा काळजीपूर्वक वापर योग्य रीतीने केला गेलेला आपल्याला दिसून येतोय. पर्यटन व आरोग्य. भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी सुद्धा आपल्याला येत असलेले दिसतात. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. आयुर्वेदामध्ये, योगशास्त्रामध्ये, प्राणायाम यातून शारीरिक सुदृढता आणि मनशांती मिळावी या हेतून हे पर्यटन व आरोग्य आपल्याला महत्त्वाचं असलेलं दिसून येते. भारतातील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये मिळणारे उपचार, केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया तुलनेने फार जगाच्या इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी खर्चात मध्ये होत असलेले आपल्याला दिसतात. म्हणून या माध्यमातून आपल्याला वैद्यकीय पर्यटनाचा विकास होतोय. पर्यटन आणि सामाजिक विकास. ग्रामीण संस्कृती, आदिवासी जीवन, संस्कृती यासारख्या घटकांचा पर्यटनामध्ये समावेश करत असताना सामाजिक दिशा मिळते आणि समाजातील उपेक्षित घटकांचा विकास होत असतो. महाराष्ट्रातील मेळघाटातील आदिवासी जीवन, समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प, राळेगण सिंधी, हिवरे बाजार यासारख्या आदर्श गावांना भेट देणं इत्यादी पर्यटनातून सामाजिक जाणीव निर्माण होते, तेथील विकासाला चालना मिळते. भारतात अशा प्रकारच्या पर्यटनाला फार मोठा वाव असलेला आपल्याला दिसून येतोय आणि भविष्य काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटन हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरू शकेल. या प्रकरणावर खालील स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.